काय क्वेश्चन होता? हां, इन सर्किट शोन 3 V1 V2 V3 दिलेलं ना, 220 122 आणि 136 बरोबर आहे ना? बरं बघा, आपण बघूया क्वेश्चन काय दिला होता. असं नेटवर्क आहे ना. V2 दिला आहे 122, V1 दिला आहे 220 वोल्ट, 220 वोल्ट, 122 वोल्ट आणि याची किती दिल्या गेले? 136 वोल्ट. आणि पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट मी तुम्हाला म्हणलेलं आज सांगतो. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट, पॉवर फॅक्टर ऑफ द लोड इफ RL is equal to 5 ohm then true power delivered to load. हे सांगितलं का? तिसरा क्वेश्चन, दोनच क्वेश्चन सांगितलं ना. ट्रू पॉवर, RL ची व्हॅल्यू 5 असताना ट्रू पॉवर. ठीक आहे. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट, पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. बरं, पहिला आपण पॉवर फॅक्टर ऑफ द लोड बघू. ठीक आहे. ओके, कसं काढणार पॉवर फॅक्टर ऑफ द लोड? व्हॅल्यू दिलेत का? सगळं झालं. करेक्ट. हे डिस्कस करायचं आहे आपल्याला. आता म्हणजे तुम्ही सांगाल आहे, पण जरा बाकीच्यांसाठी मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. बरं बघा, पहिला पॉवर फॅक्टर ऑफ द लोड बघू. फर्स्ट क्वेश्चन, पॉवर फॅक्टर ऑफ लोड. आता मॅडमनी काय सांगितलं झेड काढायचा, आर काढायचा, पण दिलंय कुठं? मेन हा मुद्दा आहे ना, दिलंय कुठं? होय का नाही? बरं, काय करायचं? क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे असं सरळ बघतोय तसं नाही आहे, सरळ. आता पॉवर आता आहे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. यात कधी पण कोणता पण क्वेश्चन असा विचारला ना, तर जे विचारले ना पहिलं लिहून घ्यायचं. पहिलं तुमच्या डोळ्यासमोर ते आलं पाहिजे की काय विचारलंय. ठीक आहे. आता cos फाय विचारलंय, cos फाय ऑफ लोड असं विचारलंय.
मग आपण सिरीज आर एल सी सर्किटमध्ये आपण फॉर्म्युले बघितले होते वेगवेगळे, ट्रायंगल बघितले होते. एक कोणता कोणता बघितला होता? एक व्होल्टेज ट्रायंगल बघितला, इम्पिडन्स ट्रायंगल बघितला आणि पॉवर ट्रायंगल बघितला, बरोबर. आता मला सांगा इथं कोणता वापरला तर बरं होईल? इम्पिडन्स ट्रायंगल वापरता येईल का आपल्याला? इथं इम्पिडन्स माहिती आहेत का? व्होल्टेज ट्रायंगल वापरायला लागेल. मग व्होल्टेज ट्रायंगल वापरताना बघा, पहिला याची व्हॅल्यू घेऊया आपण, याला म्हणूया आपण आर एल, जे एक्स एल, आणि याची व्हॅल्यू काय? आर आहे. खरं तर हा तुम्हाला सोडवायला द्यायला पाहिजे होता, तुम्हाला ट्राय करायला सांगायला पाहिजे होतं. आज जे प्रॉब्लेम होणार आहेत ना, त्या प्रॉब्लेममध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असत्या. पण ठीक आहे, चला, कारण प्रॉब्लेम मोठा आहे हा. बघा आता आर एल आणि जे एक्स एल म्हणजे हा काय झाला? हा टोटल झाला झेड एल. झेड एलच्या अक्रॉसचं व्होल्टेज दिले, याला आपण म्हणू व्ही एल, लोड साईडचं व्होल्टेज आहे व्ही एल. ओके. मग व्ही एल काय असणार बघा, व्ही एल इज इक्वल टू व्ही आर एल प्लस जे व्ही एक्स एल, बरोबर. हे समजलं? काय डाऊट इथं नाही? मग मॉड व्ही एल इज इक्वल टू मॉड व्ही आर एल, हा लोड साईडचा आहे बरं का, अंडर रूटमध्ये स्क्वेअर प्लस मॉड व्ही जे एक्स एल किंवा व्ही एक्स एल होल स्क्वेअर. ओके. मॅग्नेट्यूड. मग व्ही एल किती दिलं आहे? व्ही एल दिलं आहे 136. मी असं लिहू का आता? 136 स्क्वेअर इज इक्वल टू व्ही आर एल स्क्वेअर प्लस व्ही एक्स एल स्क्वेअर, असं लिहू का? ठीक आहे. याला म्हणा इक्वेशन 1. हे दोन्ही व्हॅल्यू मला माहीत नाहीत. मग आता तसंच ह्या पूर्ण सर्किटचं इक्वेशन लिहायचं. हे टोटल व्ही आहे. मग बघा, व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही आर एल प्लस जे व्ही एक्स एल, हे इक्वेशन असं पाहिजे. ठीक आहे. मग बघा, मॉड व्ही म्हणू आपण असं. ठीक आहे. मग मॉड व्ही मॅग्नेट्यूड कशी काढणार मी याची मॅग्नेट्यूड? आता बघा, हा जो पार्ट आहे मी ब्रॅकेट करून दाखवतो, याच्यामध्ये हा रिअल पार्ट आहे ना, हा इमॅजिनरी पार्ट आहे. म्हणजे आता हा झाला ए, हा झाला बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे मी काय लिहिणार बघा, व्ही आर प्लस व्ही आर एल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही एक्स एल ब्रॅकेट स्क्वेअर, कळालं हे इथंपर्यंत? आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मी काय लिहिणार, व्ही आर प्लस व्ही आर एल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्ही एक्स एल स्क्वेअर, कळालं हे? आता बघा, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 220 स्क्वेअर. आता व्ही आर प्लस व्ही आर एल ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्ही आर दिलाय 122 दिलाय. मग त्याच्या आधी आपण हा ब्रॅकेट एक्सपांड करूया, व्ही आर स्क्वेअर प्लस व्ही आर एल स्क्वेअर प्लस 2 व्ही आर एल प्लस व्ही एक्स एल स्क्वेअर. हे लिहिलेलं कळालं? ओके. हां, आता बघा,
आता व्ही आर दिलेला आहे. मग आता मी इक्वेशनमध्ये लिहितो 220 स्क्वेअर इज इक्वल टू 122 स्क्वेअर प्लस व्ही आर एल माहिती आहे का मला. थांबा की घेऊ एक गडबड नका करू. बाकीचे पण आहेत म्हणजे प्रॉब्लेम काय आहे बाकीच्यांना पण कळू दे थोडंसं म्हणजे होऊ दे जरा. थांबा 1-2 मिनटं. हे बघा 220 स्क्वेअर प्लस 122 स्क्वेअर प्लस व्ही आर एल आणि हे असं इक्वेशन आहे. मग व्ही आर एल दिला आहे का. व्ही आर एल आपल्याला माहिती आहे का नाही माहिती. ठीक आहे मग काय कसं सोडवायचं पुढं. हे इक्वेशन दिलेलं आहे बघा. ह्या इक्वेशनकडे पण तुमचं लक्ष पाहिजे. ह्या इक्वेशनकडे पण तुमचं लक्ष पाहिजे त्यासाठी त्याला इक्वेशन 1 म्हटले. मग 122 स्क्वेअर प्लस आता व्ही आर एल आणि व्ही एक्स एल मी एकत्र लिहितो. व्ही आर एल स्क्वेअर प्लस व्ही एक्स एल स्क्वेअर. ठीक आहे प्लस 2 व्ही आरची व्हॅल्यू आहे आपल्याकडं किती आहे 122. 2 इंटू 122 इंटू व्ही आर एल. आता बघा ही व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून टाकायची. व्ही आर एल स्क्वेअर प्लस व्ही एक्स एल स्क्वेअर ही व्हॅल्यू एक तिथनं टाकायची. 220 स्क्वेअर इज इक्वल टू 122 स्क्वेअर प्लस काय येणार 136 स्क्वेअर. 136 स्क्वेअर प्लस आता इथं डायरेक्ट लिहितो बघा व्ही आर एल. ठीक आहे हे समजलं. आता हे इक्वेशन सॉल्व केलं तुम्ही तर व्ही आर एल मिळतं त्याच्यातनं. व्ही आर एल बघा बरं सॉल्व करा हे इक्वेशन. कॅल्क्युलेटरचा गेटचा क्वेश्चन आहे हा त्यामुळं गेटला कॅल्क्युलेटर असेल. गेट कॅल्क्युलेटर वापरा. कॅल्क्युलेटर ओपन करा. गेट कॅल्क्युलेटर त्याच्यावर व्हॅल्यू टाका त्या आणि मला व्ही आर एलची व्हॅल्यू सांगा. व्ही आर एलची व्हॅल्यू सांगा. व्ही आर एलची व्हॅल्यू व्ही आर एल ओके आलं. कॉस फाय ऑफ लोड. आता बघा काय आहे हे व्होल्टेज ट्रायंगल आहे बघा इथं व्ही आर एल जे व्ही एक्स एल आणि इथं टोटल व्ही एल. आता इथं असतो हा फाय एल म्हणू त्याला. काय येणार आहे कॉस फाय एल व्ही आर एल बाय व्ही एल. मग व्ही आर एल किती आहे 61.56 डिवायडेड बाय व्ही एलची व्हॅल्यू किती आहे 136. बघा बरं याचं उत्तर काय ते कॉस फाय लोड 0.45 करेक्ट.
45 आणि काय असणार आहे पुढं हे विसरायचं नाही. हां लॅग ओके. म्हणजे बघा याचं उत्तर काय आलं 0.45. पुढचे पण डिजिट सांगा. गेटमध्ये अप टू 3 डिजिट अप टू 4 डिजिट ॲक्युरसी लागते. ठीक आहे 2-6. आता हे बघा हां कधी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो गेटमध्ये काळजी घ्यायची. कधी पण 4थ्या डिजिटपर्यंत नंबर ठेवायचे. 4 डिजिटपर्यंत ॲक्युरसी ठेवायची. गडबडीत ह्याला 61.6 लिहून बसायचं नाही. 3 डिजिटच लिहून बसायचे नाहीत. 4 डिजिट पाहिजेत. ॲक्युरसी 4 डिजिटपर्यंत मागतात आत्ता गेटमध्ये. तेवढा नंबर प्रॉपर टाकायला लागतोय. ठीक आहे त्यामुळं काळजी घ्या. नाहीतर तुमचं उत्तर जरी बरोबर आलं कारण कसं असते गेटमध्ये तुम्हाला सांगतो 61.56 जर उत्तर असेल फॉर एक्झाम्पल 61.56 उत्तर असेल नाही इथं येऊया आपण या पॉईंटवर. समजा उत्तर काय आहे 0.4526 4 डिजिटपर्यंत ॲक्युरसी मागायला लागले ते. तर ह्याचा म्हणजे बँड कसा असतो 0.45 to 0.4530. त्याच्यामध्ये समजा तुम्ही 0.4527 टाकलं उत्तर करेक्ट आहे. 0.4523 टाकलं उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या समजा तुम्ही हा नंबर आहे हा नंबर गेला 61.6 घेतला म्हणजे इथंच तुम्ही ॲक्युरसी केली. बघा बरं उत्तर काय ते. जर 61.6 घेतलं इथं आणि डिवाइड बाय 136 केलं उत्तर काय येतं बघा. तुमचं कुठं आहे कॅल्क्युलेटर आणला नाही विसरला. गुड चांगलं लक्ष. ठीक आहे चांगलं लक्ष. किती आलं 4529. थोडक्यात वाचला म्हणजे उत्तर काय आलं 0.4529 आलं. आता कधी कधी काय होतंय समजा आता इथं 6 आहे ना म्हणजे समजा ॲक्युरसी आपण काहीतरी करायला गेलो म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट करायला गेलो तर हे याच्या बँडच्या बाहेर जातं उत्तर. हे जो बँड आहे ना मला काय म्हणायचं आहे उत्तर आता 29 आलं ना. कधी कधी 0.4531 पण येऊ शकतं ना. जरा समजा इथं जरा तुमचं ॲप्रॉक्सिमेशन चुकलं 31 पण येऊ शकतं. उत्तर बरोबर काढलं तुम्ही. उत्तर हे बरोबर आहे. काय डिफरन्स आहे सांगा की याच्यात. पण तुमचा टॉलरन्स बँड हा एवढाच आहे आन्सरचा बँड. पण त्याच्या बाहेर गेलं ना ते सगळं प्रोसेस बरोबर केल्या तरी पण तुम्ही गेला इथनं चुकलं. 2 मार्काचे क्वेश्चन असते ते 2 मार्क गेले हातातनं. प्रॉब्लेम येत असून ठीक आहे. त्यामुळं म्हणजे समजून घ्या. हे मला काय सांगायचं आहे कधी पण आन्सरच्या मध्ये म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करताना त्या प्रोसेसच्या मध्ये कधी ॲप्रॉक्सिमेशन करायचं नाही. कधी ॲप्रॉक्सिमेशन करायचं नाही. समजलं. ठीक आहे. इथं म्हणजे मला जे पॉईंट सांगायचं होतं तो इथं आला नाही पण तुम्हाला मे बी कळालं असेल काय म्हणायचं आहे मला. ठीक आहे असं चला. म्हणून तुम्हाला म्हटलं ना गेटमध्ये चॅलेंज काय आहे माहिती का 40 मार्क पाडणं 100 पैकी हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे. 40 मार्क 45 मार्क पाडणं समजलं जोक नाही. तेवढं जरी पडले ना तुम्हाला NIT हमखास मिळते. आणि NIT मिळणं पण जोक नाही. NITचे पण ॲव्हरेज पॅकेज फार चांगले असतात. 12 लाख 15 लाखाच्या रेंजमध्ये ॲव्हरेज पॅकेज असतात. ठीक आहे. आणि जर NITमधनं तुम्हाला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जर जॉब मिळाला तर आत्ता तुमच्या कंपनीमधल्या TCS वाल्यांनी समजा हायर केलं सेम पोस्टला हायर केलं एक NITमधनं हायर केलं आहे आणि एक तुमच्या कॉलेजमधनं हायर केलं तर TCS वाल्याला किती पॅकेज आहे अजून त्यांनी वाढवलं नाही पॅकेज. अजून ते पॉकेट मनी देतात सॅलरी देतच नाहीत ते.
म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे. किती 3.2 पॅकेज आहे TCSचं. काय होते 3.2मध्ये? तुम्हाला राहायचा खायचा खर्च तेवढा जातो 3.2 आत्ताच्या स्टेजला महागाईच्या ह्याच्यात. पण NIT वाल्याला देतात 20 लाख रुपये, 15 लाख 20 लाख देतात सेम पोस्टला, आणि तुम्हाला 3.2. समजलं? हा फरक आहे. ओके, चला हे उत्तर झालं आपण पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. आता पुढचं काय आहे? पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. मी तुम्हाला म्हटलं होतं पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट काढायचं आहे. आता पॉवर फॅक्टर ऑफ सर्किट ज्यावेळी तुम्ही म्हणताय त्यावेळी बघा, सर्किट म्हणजे तुम्हाला हा पण R सर्किटमध्ये कन्सिडर करायला लागणार आहे, किंवा ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज पण सर्किटमध्ये कन्सिडर करा. कारण पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट म्हणले ना, टोटल सर्किट. पॉवर फॅक्टर ऑफ द लोड हा झाला, एवढाच पार्ट आपण कन्सिडर केला, पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. आता पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट म्हटलं की पूर्ण सर्किट विचारात घ्यायचं. मग बघा, सेकंड पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट, त्यासाठी तुम्ही काय करणार? कॉस फाय, मी इथं टोटल म्हणतो, हा टोटल कॉस फाय असणार. काय असणार बघा? VR प्लस VRL डिवायडेड बाय VX, सॉरी काय असणार? टोटल V म्हणजे V, हे V. ठीक आहे. बघा बरं याचं उत्तर काय आहे? सगळ्या व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे. VR आहे, VRL आहे आणि V आहे. बघा उत्तर काय ते? झिरो पॉईंट 0.8343. ओके. झालं. तिसरा क्वेश्चन दिला होता का मी? इफ RL इज इक्वल टू 5 ओहम देन ट्रू पॉवर डिलिव्हर्ड टू लोड. ट्रू पॉवर डिलिव्हर्ड टू लोड. आता हे कसं काढायचं? ट्रू पॉवर विचारले. ट्रू पॉवर म्हणजे काय असते? पॉवर ट्रायंगलमधले व्हॅल्यू सांगा मला. ट्रू पॉवर म्हणजे काय? पॉवर ट्रायंगलमध्ये 3 व्हॅल्यू बघितल्या आपण पॉवरच्या, P, Q आणि S. त्यातली ट्रू पॉवर कोणती? ॲक्टिव्ह पॉवर. करेक्ट. म्हणजे फक्त P ची व्हॅल्यू काढता आली तुम्हाला तर उत्तर आलं. मग बघा याच्यामध्ये ट्रू पॉवर विचारले. ट्रू पॉवर म्हणजे P. आता P म्हणजे काय असते हो? P म्हणजे असते पॉवर डिसिपेटेड टू परफॉर्म ॲक्च्युअल वर्क. आणि हीच पॉवर कोणती असते? दिस इज पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर. पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर. ठीक आहे. मग पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर किती व्हॅल्यू दिल्या? रेजिस्टर 5 ओहम. पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर 5 ओहम. ठीक आहे. आता कसं काढायचं सांगा? पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर कशी काढणार तुम्ही? काय दिले? करेक्ट. येस करेक्ट. म्हणजे बघा तुम्हाला काय काढायला लागणार? IRL काढायला लागणार. हाच I असणार आहे, हाच I टोटल असणार आहे. ठीक आहे. तो काय असणार आहे? VRL डिवायडेड बाय RL म्हणू आपण.
मग किती आहे हा VRL किती आले व्हॅल्यू 61.56 करेक्ट डिवायडेड बाय 5 उत्तर किती आलं याचं 12.31 ॲम्पियर. मग PRL म्हणजेच काय असणार आहे IRL स्क्वेअर इंटू RL म्हणजे IRL स्क्वेअर किती आहे 12.31 स्क्वेअर इंटू 5. हां सांगा याचं उत्तर किती 757.68 वॅट. ओके तर हे असा क्वेश्चन होता. शांत डोक्यानं प्रॉब्लेम सोडवले ना प्रॉब्लेम सुटतात. हे आन्सर लिहून घ्या तिथं हे 3 आन्सर लिहून घ्या. प्रॉब्लेम काल लिहिला ना मी तुम्हाला PDF देतो रेफरन्ससाठी ठीक आहे. कालचे पण द्यायचे राहिले कालचे आणि आजचे देतो. प्रॉब्लेमचं आन्सर लिहून घ्या पटपट पटपट. पॉवर फॅक्टर ऑफ द लोड हे लिहून घ्या. टोटल पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट हे लिहून घ्या. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट हे लिहून घ्या पटदिशी आन्सर. आणि काय लिहून घेणार हां येस ट्रू पॉवर हे लिहून घ्या. फक्त हे रेझिस्टरसाठीच असते ना जर पॉवर डिसिपेटेड म्हणजेच ट्रू पॉवर आणि ते I2Rनंच काढायचं रेझिस्टरसाठीच ना तसं. नाहीतर आपण पॉवर ते VI cos phi न काढतो ते कंप्लीट Z असल्यावरच ना. नाही तसं काय नाही. ट्रू पॉवर म्हणजे VI cos phi असते ना. VI cos phi आहे ठीक. ती Z असेल तरच ना. आणि जर फक्त नाही तसं नाही. Z असेल तर तसं त्याचा काय संबंध आहे. Z आता इथं आहेच की. पण तसं नाही इथं फक्त रेझिस्टरशी सांगितले ना आपल्याला म्हणून नाही तुम्ही VI cos phi न पण याचा आन्सर काढू शकताय. हे बघा PRL सेमच येणार आहे VI cos phi. मग बघा की V किती आहे सांगा. V ची व्हॅल्यू किती आहे चला. V ची व्हॅल्यू किती आहे लोड V हां किती 1 I किती आलाय 12.31 आणि cos phi L आलाय. cos phi L किती आलाय 0.4526. बघा याचं उत्तर किती येते किती येते 757.68 वॅट. ठीक आहे. सर्किटचा घेतला तर काय येणार त्यानंतर त्याचा अर्थ काय होणार कंप्लीट सर्किट मधली पॉवर येणार. आणि त्या सर्किटमध्ये हा पण रेजिस्टर आहे इथं पण पॉवर डिसिपेट व्हायला ना ती पण ट्रू पॉवरच आहे. रेजिस्टरमध्ये डिसिपेट होणारी ही ट्रू पॉवर ॲक्च्युअल पॉवर मग ती पण आहे. पण फक्त लोडमधलं विचारलं ना क्वेश्चन काय विचारलं बघा की इफ RL इज इक्वल टू 5 ओहम देन ट्रू पॉवर डिलिव्हर्ड टू लोड. फक्त लोडचं विचारले. ठीक आहे. हे प्रॉब्लेम ना तुम्हाला सांगतो ह्या प्रॉब्लेमवर टाईम द्यायला लागतो तुम्हाला. शांत डोक्यातल्या सगळ्या कन्सेप्ट एकत्र करून शांत अभ्यास करत बसायचं. सगळं प्रॉपर बघायचं. पहिल्यांदा तुम्हाला या अशा टाईपचे क्वेश्चनचा अभ्यास करायला एक क्वेश्चन करायला तुम्हाला अर्धा तास जाईल 1 तास पण जाईल. ठीक आहे. पण तो वर्थ आहे जाऊ दे. एवढाच क्वेश्चन करायचं झोपून टाकायचं बास करायचा अभ्यास. ठीक आहे. सुरुवातीला लोड नाही घ्यायचं. सुरुवातीलाच आपण युद्ध लढायला जायचं नाही. पहिला ठीक आहे आपण नेटमध्ये लढू ना छोटं
पहिला काठी घेतली हातात, टुक 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 केलं, ठीक आहे. मग धार नसलेली तलवार घेतली, मग ठुक टुक 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 खळखळ खळखळ केलं. मग त्याला नंतर थोडी धार लावली, ठुक टुक 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 केलं. मग नंतर काय केलं आपण, काट्या कापल्या बारक्या बारक्या. असं आहे ना. नाही पहिल्यांदाच तुम्ही एकदम प्रॉपर धार केलेली तलवार, कटाना तलवार असते ना ती, जॅपनीजमधली फेमस तलवार आहे ती जगात सगळ्यात, तसली तलवार घेतली आणि फिरवा लागला गर 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 गर. हात कट झालेला बी कळला नाही दुसरा, अरे कुठं गेला, तू हलाला तिथं खाली, असं व्हायचं. म्हणून ह्या अशा टाईपच्या एक्झामला लगेच पहिल्यांदा एक्सपेक्ट करायचं नाही, मला जमलंच पाहिजे, का जमना, केस अशी वाढलं तर का जमना. नाही असंच असतात, तशी मुलं पण असतात मुली पण असतात. म्हणून एक एक बघा अभ्यास करताना मुलं केस कमी करतात, हातातच येऊन येत म्हणून. नाहीतर अवघड व्हायचं ना. लायब्ररीत बघितलं की ते संन्यास लगेच लगेच चालू होते. नाईट पॅन्ट, नाईट शर्ट, एकच पॅन्ट आठवडाभर घालायचं, आठवड्यानंतर धुवायचं. हेच तुम्ही पुणे, हैदराबाद, दिल्ली या साईडला गेला की तिथं मुली पण अशाच असतात. चला, बरं, पुढचा क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग सर्किट इफ द पॉवर डिसिपेटेड इन द 5 ohm resistor is 10 watt, then determine the power factor of the circuit. सेम क्वेश्चन आहे. सांगा बरं याचं उत्तर. आता पॉवर डिसिपेटेड दिली 5 ohm मध्ये, म्हणजे मग आपण सोडवा ट्राय करा. रफ पेज ठेवा. ही चांगली वहीत क्वेश्चन असे लिहू नका. रफ वही बरोबर तुम्ही क्लासला येताना, ठीक आहे, मेन वही आणली नाही तर चालत्या, रफ तुमच्याकडे असली पाहिजे, रफ वही तुमच्याकडे असली पाहिजे, ठीक आहे. प्रॉब्लेम बघितला, प्रॉब्लेम लिहायचं नाही अजिबात, ठीक आहे. हा सगळा आटापिटा केलाय तुमच्यासाठी, केलाय सगळं, हे एवढं महागडं घेतलं हे. नाहीतर परत ते क्वेश्चन लिहिण्यात काय अर्थ आहे मग. या सोडवा. कन्सिडर द फॉलोइंग सर्किट इफ द पॉवर डिसिपेटेड इन द 5 ohm resistor is 10 watt, then determine the power factor of the circuit. कसं काढायचं. करंट भेटलं आपल्याला, सिरीज सर्किट आहे त्यामुळे करंट सेम असणार. त्यावरून आपण सगळ्याच्या अक्रॉस व्होल्टेजेस काढू शकतो. काढा मला उत्तर सांगा. आता मला सांगा, अशा टाईपचे क्वेश्चन पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट विचारले, ठीक आहे. पहिला पॉवर फॅक्टरची फॉर्म्युला लिहून घेतला तुम्ही, ठीक आहे. दिलेला आहे. नंतर पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर दिल्या 10 watt, मग त्याचा फॉर्म्युला लिहिला. आता असे फॉर्म्युले पहिले डोळ्यासमोर असले पाहिजे. तुम्ही लिहिणं झालाय ते पहिले फॉर्म्युले डोळ्यासमोर असले पाहिजेत तुमच्या.
आणि मग तिथनं आपलं इंजिन स्टार्ट झालं पाहिजे. हां, मग काय पाहिजे, मग कसं कॅल्क्युलेट करायचं, मग ते कसे सबस्टिट्यूट करायचे. असं तुम्ही असं डायरेक्टली असं बघत बसला तर ते क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. मांडायला लागतात. बरं, बघा मी तुम्हाला काय म्हणलं आहे बघा, क्वेश्चन सोडवायचा अप्रोच स्टार्टिंगला असाच असला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आता लक्षात येईल, मी तुम्हाला दोन तीन स्टेपमध्ये आन्सर येते. हे बघा, पहिला काय म्हटले, पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. आता पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट काय फॉर्म्युले आहेत, दिल्या माहिती काय बघा, काय माहिती दिल्या. पॉवर दिल्या, इथं पॉवर दिल्या म्हणजे माझ्या डोक्यात लगेच आलं, पॉवर दिल्या म्हणल्यावर मला ह्याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिल्या, मला करंट काढता येईल. ओके, करंट आला तर इथं व्होल्टेज पण आहे, म्हणजे माझ्या लगेच लक्षात आलं की हे पॉवर ट्रायंगल वापरल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखं आहे. मी पटदिशी पॉवर ट्रायंगल काढला. रेजिस्टिव्ह सर्किट आहे, इंडक्टिव्ह सर्किट आहे, त्यामुळे पॉवर ट्रायंगल हा असा आला बघा. P Q J Q आणि S टोटल पॉवर. आता टोटल पॉवर काय असते, V I का V I कॉन्जुगेट, V I कॉन्जुगेट. ठीक आहे, मग मला सांगा आता, ही झाली टोटल पॉवर सर्किटमधली. इथं हा आहे फाय, मग कॉस फाय काय असणार आहे, कॉस फाय इज इक्वल टू P बाय एस. ठीक आहे, मला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे त्यांची, बाकीचं मला काय देणं घेणं नाही, मला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे. P बाय एस. P मिळेल का मला, P म्हणजे काय असतं, पॉवर डिसिपेटेड इन रेजिस्टर्स. मग बघा 5 ओहमच्या रेजिस्टरमधली की इथली पॉवर आहे 10 वॅट, म्हणजे इथनं करंट मिळाला मला PR5 इज इक्वल टू I²R5, म्हणजे किती आलं हे, 10 इज इक्वल टू I² इंटू 5, म्हणजेच I किती आलं, √2 ॲम्पियर. मग मला सांगा इथली पॉवर किती आली, इथली पॉवर पण येणार I²R, म्हणजेच 2 इंटू 10 20 वॅट. टोटल ट्रू पॉवर सर्किटमधली किती झाली, 10 + 20 30 वॅट. म्हणजे मी P ची व्हॅल्यू इथे लिहू का, 30 वॅट. आता जर मला सर्किटमधली टोटल पॉवर मिळाली, म्हणजे ही ट्रू पॉवर मिळाली आणि डिवायडेड बाय टोटल पॉवर, ॲपरंट पॉवर, ती काय असणार आहे, मॅग्निट्यूड. फक्त मॅग्निट्यूड जर बघायचं असेल तर V इंटू I. मग I मिळाले मला, I ची व्हॅल्यू मिळाली मला √2. V ची व्हॅल्यू मिळाल्या का, मिळाल्या. किती आहे V, तिथं V काय पाहिजे, हे V काय दिले, हां VRMS काढायचं, करेक्ट, गुड. मग मला सांगा S इज इक्वल टू, काय गरज आहे त्याची, S इज इक्वल टू V इंटू I. मग VS इंटू IS, VS किती 50 डिवायडेड बाय √2 इंटू √2 कॅन्सल, 50. S ची व्हॅल्यू, युनिट काय असणार, व्होल्ट ॲम्पियर. लक्षात घ्या, युनिट वॅट लाईज नाही तिथं, युनिट असणार व्होल्ट ॲम्पियर. संपलं. उत्तर बघा 30/50 0.6 आणि काय असणार आहे पुढं, का बरं, इंडक्टर आहे सर्किटमध्ये. ठीक आहे,
आन्सर. मी तुम्हाला काय म्हणलं, पहिला तुमच्या डोक्यात आलं पाहिजे काय काढायचं आहे. जे विचारलं आहे ना काय काढायचं ते लिहिलं, त्याचं इक्वेशन लिहायचं. तुमच्या डोळ्यासमोर इक्वेशन दिसलं पाहिजे. ते इक्वेशन लिहिलं म्हणजे हे इक्वेशन आहे माझं, ठीक आहे. मॉड पी बाय मॉड एस हे इक्वेशन आहे माझं. आता या इक्वेशनमध्ये मी पी काढायला जाणार, परत एस काढायला जाणार, संपलं. पी काढताना मला करंट पाहिजे, मग करंट येतनं दिलाय, संपलं. समजलं? म्हणजे L काढायलाच काय गरज आहे, एलची गरजच नाही. ते सर ते कॉस्ट आणि काय पण असतो ते आहे तसं द्यायचं का, म्हणजे काल आपण कन्वर्ट केलं ना. काय गरज कुठं आहे इथं? मला आर एम एस व्हॅल्यूची मॅग्नेट्यूड पाहिजे फक्त. काय संबंध आहे का काय काढतच, काय गरजच नाही त्याची. काहीच बघायचं. प्रत्येक वेळेला कॉस्ट दिसलं तर चेंजेस करायला जायचं असं नसते, ठीक आहे. ओके, समजला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजला? पुढे जाऊया. याची PDF देणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आन्सर लिहून घ्या पडदेशी. नाहीतर लिहिणार नसलं तर ठीक आहे, तरी पण म्हणजे तुम्हाला PDF मिळणारच आहे. काय टेन्शन घेऊ नका, काय टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला वाटलंच ना नाही हे काहीतरी इम्पॉर्टंट सांगितलं आहे, तुम्हाला आणि समजा इनसिक्युरिटी वाटत असेल, PDF मिळाली नाही तर, उशिरा मिळाली तर, फोटो काढून घ्यायचं लगेच ह्याचा. समजलं? लगेच स्मार्ट स्टडी. एरा ऑफ मॉडर्नायझेशन. आणि नंतर ते फोटो बघा गॅलरीतले, मोबाईलच्या गॅलरीतले. नाहीतर मोस्टली फोटोंचा वापर केला जात नाही परत, हो का नाही? चला पुढं. पुढचा क्वेश्चन. व्होल्टेज अक्रॉस RLC in series circuit are shown below. Value of voltage source is. ह्याचं उत्तर पडदिशी सांगू शकता मला तुम्ही, सांगा. व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज सोर्स इज. व्होल्टेज सोर्स VS ची व्हॅल्यू सांगायची. VS इज इक्वल टू, याचं इक्वेशन सांगितलंय मी, VR प्लस J VL मायनस VC. मग मॉड VS इज इक्वल टू अंडर रूटमध्ये VR स्क्वेअर प्लस VL मायनस VC ब्रॅकेट स्क्वेअर. VL मायनस VC ब्रॅकेट स्क्वेअर. किती? 10.24. काय ऐसा कैसा, मी पण शॉक झालो. म्हणजे सोपा, चिल्लर क्वेश्चन, चिल्लर. ठीक आहे, उत्तर किती आलं? 5 व्होल्ट. 27 पण कन्फ्युजला गेले खरं ते. हां. याचे दिले की 27 भेटते. कार्यक्रम झालाच म्हणायचं तसं मग. आणि तसे करणारे पण असतात. आणि तिथं 2 ऑप्शन दिलेत, -27 प्लस 27, हो की नाही? ओके.
नाही, ह्याचं काय किरकोळ आहे, हे काय झालं. पुढचा क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग नेटवर्क, डिटरमाइन द टोटल रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स. टोटल रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स काढायचं आहे. कसं काढायचं? रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे VI sin phi. व्होल्टेज आणि करंट काढायचं आणि फाय काढायचं. काढा, चालू करा. टोटल रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स म्हणले. बरं, कसं सोडवू शकताय प्रॉब्लेम हा? टोटल रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स म्हणले. कसा सोडवायला लागेल प्रॉब्लेम हा? म्हणजे टोटल रिॲक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स म्हणजे लोडला ॲब्सॉर्ब केलेली पॉवर असं ना. काय काही म्हणा, लोड काय, आता सगळं नेटवर्कच ते लोड आहे. बर, आता काय म्हणले बघा, टोटल रिएक्टिव्ह पॉवर डिलिव्हर्ड बाय सोर्स म्हणजे त्यांनी काय विचारले. आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे हे काय बोलायला लागले ते, की पी काय लिहितो आपण, VI cos फाय. क्यू काय लिहितोय, VI sin फाय. आता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की प्रॉब्लेम ह्याच्याशी काहीतरी रिलेटेड आहे. मग हा आय मिळाला की माझा प्रॉब्लेम मिळाला. आय कुठला पाहिजे खरं? हा पाहिजे, हा IS पाहिजे. आणि आय मिळाला पोलर फॉर्म मधला, तर त्याच्यात मला अँगल पण मिळणार आहे. तो अँगल इथं टाकला की संपला, प्रॉब्लेमच संपला. म्हणजे आय मला पाहिजे पोलर फॉर्म मधला, आणि तो IS म्हणजे करंट सप्लाइड बाय सोर्स पाहिजे. आता मला सांगा, तो जर करंट काढायचा असेल, हे सगळं सर्किट तुम्हाला रिझॉल्व्ह करायला लागेल. म्हणजे तुम्हाला झेड इक्विव्हॅलेंट काढायला लागेल. समजलं? मग बघा, हा रेजिस्टन्स आणि हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स पॅरललमध्ये, ह्याला हा सिरीजमध्ये, हा सिरीजमध्ये सोडू. मग बघा, झेड टोटल इज इक्वल टू -J10 पॅरलल टू 20 प्लस 2 प्लस J 12.5. आता यात जो झेड मिळणार आहे तुम्हाला, त्याच्यातच तुमचं उत्तर लपले. कारण झेड आता तुम्हाला फायनल म्हणजे मॅग्नेट्यूड आणि अँगल दोन्ही मिळणार आहे त्यात. ठीक आहे, म्हणजेच V डिवायडेड बाय टोटल V डिवायडेड बाय झेड केलं तर तुम्हाला करंट मिळणार आहे. झालं, उत्तर चालू. मग बघा, आता हे पॅरलल आहे. 20 इंटू -J10 डिवायडेड बाय 20 मायनस 10J, 20 मायनस 10J. आता याचं किती येतं बघा, हे 0 0 0 कॅन्सल झालं एक, म्हणजेच काय आलं, -J20 डिवायडेड बाय 2 मायनस J, 2 मायनस J प्लस 2 प्लस 12.5 J प्लस 2 प्लस 12.5 J. आता अशा टाईपचे प्रॉब्लेम आले तर ह्याला रॅशनलायझेशन असतं. रॅशनलायझेशन करायचं तर प्रोसेस असते. आता बघा,
आता हे तुम्हाला जमलं पाहिजे. हे आता मी म्हणजे थोडंसं रिव्हिजन करून येत चालला ह्या गोष्टीची. नाहीतर हे सगळं म्हटलं तर मग आपलं 4 वर्ष इथंच तुम्हाला थांबायला लागेल. 4 टाइम्स फी. मग 4 वर्ष शिकू शकतो मी. हां ठीक आहे. काय येणार मग बघा, रॅशनलायझेशन करायचं. -j20 डिवायडेड बाय 2 - j आणि 2 + j. 2 + j यांना असं मल्टिप्लाय करायचं. +2 + 12.5 j. मग बघा किती येणार, -j40 आणि j² म्हणजे -1 म्हणजे 20. हे माहिती आहे ना तुम्हाला, j × j j² = -1 असते. j ची व्हॅल्यू किती असते, √-1. हे माहीत पाहिजे. हां लक्षात घ्या. मग j40 असं म्हणतोय मी, माहीत पाहिजे आणि मी सांगतोय. माहीत पाहिजे मी सांगतो. काय म्हणाल मास्तर. -j20 हे झालं 20 × j j² -1 मायनस झालं +20 डिवायडेड बाय किती येणार 2 -j² म्हणजे 2 + 1. हां 2² सॉरी 2² + 1 1² हां म्हणजे सॉरी 1. -j² j² -1 -+ ठीक आहे. आणि हे झालं पुढं +2 + 12.5 j. मग बघा डिवायडेड बाय 5. मी 5 काय करतो, सेपरेट डिवाइड करतो. आता किती येणार 4 - 8j 4 - 8j +2 + 12.5 j. आता किती आलं हे 6 + 4.5 j बरोबर. 6 + 4.5 j. आता हा काय झाला झेड टोटल. आता झेड टोटल तुम्ही हा कार्टेशियन फॉर्ममध्ये पोलर फॉर्ममध्ये लिहिणार. झेड टोटल बघा किती येणार, मॅग्नेट्यूड किती आले 36 आणि 4.5 म्हणजे किती आलं 20.25 आणि 36 46 56.25 म्हणजे 56 किती येतं आहे 56चा √8 7.6 येते काय 7.6 अँगल tan इनवर्स 4.5/6 किती येते tan इनवर्स 4.5/6 बघा 4/6 म्हणजे 2/3 0.66 मध्ये 0.7 घेतलं तर tan इनवर्स 0.7 किती येते हां कशाचं 4.5चं 4.5/6 असं कसं येईल हो चुकलं काय तर बघा किती आला 42.45 ते पण चुकलं काय तर 3/4 34.02 ठीक आहे. आणि ह्याची मॅग्नेट्यूड किती आली
मी अंदाज म्हणजे काढायला लागलोय बरं का. मॅग्नेट्यूड किती आली? किती आली? 6 स्क्वेअर प्लस 4.5 काय झाले? 7.5 बरोबर आहे ना. हां ठीक आहे चला, म्हणजे 7.5. 7.5 7.6ला मी ॲप्रॉक्सिमेशनपर्यंत पोहोचलोय. तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरून एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगता येईना. हां काय करायचं बरं बघा. आता हे झालं ओहम. आता काय येणार? आय इज इक्वल टू व्ही बाय झेड टोटल. मग झालं आपल्याला झेड टोटल म्हणजे तिथं अँगल मिळालाच आहे. ठीक आहे, मला फक्त अँगलच पाहिजे, पण त्याच्यावरनं आय मिळतो ना. ठीक आहे चला, किती? 300 भागिले 300 अँगल 0 डिवायडेड बाय 7.5 अँगल 34.02 म्हणजे किती येतं आहे? 7 4 40 आणि 40 अँगल मायनस 34.02 ॲम्पियर. म्हणजे लॅगिंग आहे का लिडिंग आहे? लॅगिंग. करेक्ट, लॅगिंग आहे बघा, लक्षात घ्या. मग पी काय विचारले? नाही, क्यू विचारले. क्यू व्ही आय साइन फाय. मग व्ही 300 इंटू, बरं ते कळालं ना तुम्हाला? काय बोललं नाही म्हणजे त्यांनी दिलेली व्हॅल्यू आर एम एस व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. 300 इंटू 40 इंटू साइन 34.02 किती येतं बघा उत्तर याचं? 6184. किती? 6713. तुम्ही मला व्हॅल्यू बरोबर सांगितलं का त्याचं? हां थांबा जरा ते बघूया. तुम्ही ना लोक tan इनवर्स 4.5/6 करायचं आहे. 36.86. किती येते? 36.86. 36.86. हां 36.86 आणि इथं आता 36.86 टाका. साइन 36.86. सात हजार 7,198 वॅट. ठीक आहे, म्हणजे 7.2 सॉरी VAR काय येणार युनिट? वॅट लिहिलं मी चुकून. VAR रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट काय असतं? VAR. मग 7.2 लिहू शकतो मी KVAR. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. गेट कॅल्क्युलेटर वापरायचा जमला पाहिजे. गेट कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस पाहिजे, लक्षात घ्या. गेट कॅल्क्युलेटरची प्रॅक्टिस पाहिजे. समजलं? झालं?
घ्या की. समजला का प्रॉब्लेम हा? बरं, पुढचा प्रॉब्लेम होमवर्क आहे तुम्हाला. झालं का? आन्सर लिहून घ्या. झालं? प्रॉब्लेम बरोबर आहे ना? ते फक्त करेक्शन करा तेवढं इथं ते अँगलचं. 36.86 36.86 मायनस 30.86 आणि 36.86. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन होमवर्क. हा क्वेश्चन, या क्वेश्चनचं फक्त मला हिंट सांगायची आणि जायचं. तुम्ही तर सांगा नाही तर मी तर सांगणार. प्रॉब्लेम बघा पहिला व्यवस्थित. प्रॉब्लेम बघा. कन्सिडर द फॉलोइंग सर्किट अँड डिटरमाइन द स्टेडी स्टेट करंट. ते स्टेडी स्टेटचं सोडा, फक्त डिटरमाइन द करंट म्हणा. ते काय लोड घेऊ नका त्याचा. तो शब्द एक असं म्हणा आणि सोडा. त्याच्याबद्दल लई डिस्कस करायचं आपल्याला. स्टेडी स्टेट काय असते ते. पण आता सध्या ते स्टेडी स्टेट वाचू नका खालचं. करंट आय आर काढायचा, आय आर ऑफ टी. काय करायचं, कसं करायचं? काय करायचं, कसं करायचं? नोड किंवा मेश लावून सोडवायचं. त्याच्या आधी ते सोडवायचं तर ठीक आहे. DC सोर्स पण दिला आहे, AC सोर्स पण आहे. कसं सोडवायचं? आपण एक थेरम बघितलाय, 2 सोर्सेस असतील, करेक्ट. सुपरपोजिशन थेरम. एक बंद करायचा, एक चालू करायचा, परत एक चालू करायचा, दुसरा बंद करायचा. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. तुम्ही ट्राय करायचं हे. हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. ओके, थांबू इथं आपण आज.